धम्मपद 8वं यमक, धम्मपद यमक गोतील 8वं यमक त्यातली 15-16वी गाथा, त्यातली 15वी गाथा आपण काल पाहिली आणि त्याची दुसरी, ज्याला आपण जोड गाथा म्हणू, ती दुसरी 16वी गाथा आज आपण पाहणार आहोत. इधमोदती पेच मोदती कतपुण्यो उभयत्थ मोदती सोमोदती सोपमोदती दिस्वा कम विशुद्धिम अत्तनो. आता हा पहिल्या गाथेचा हा विरुद्ध अर्थाचा हा विषय आहे, गाथा आहे. शुभ कतपुण्यो म्हणजे चांगलं काम करणारा, किंवा इथे शुभ कर्म म्हटलंय, चांगलं काम करणारा, पुण्य कर्म करणारा असं पण म्हटलेलं आहे. तर शुभ कर्म करणारा दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो, इथंही आणि तिथंही, या जगात आणि परलोकात, असं तिथे हे केलेलं आहे. याच्यावर आपण काल बोललेलो आहे, आज थोडासा परत विचार करणार आहोत त्याच्यावर. तर इथं मोदती पेच मोदती म्हणजे शुभ कर्म करणारा इथेही प्रसन्न राहतो, तिथेही प्रसन्न राहतो. आपल्या शुभ कर्मांना पाहून, विशुद्ध कर्मांना पाहून तो आनंदित होतो, प्रमोदित होतो. आता मोद आणि प्रमोद असे दोन शब्द आलेले आहेत. तर मोद म्हणजे आनंद आणि प्रमोद म्हणजे अत्यानंद, जास्त आनंद, अशा अर्थाचे ते शब्द आहेत. आणि विषय अगदी कालच्या सारखाच विषय आहे, फक्त विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. जर वाईट कर्म केली, वाईट काम केलं, आपण चुकीचं बोललो, चुकीचं वागलो, म्हणजे आपण आपल्या याच्या भाषेत म्हणतो, शिलाचरणाच्या भाषेत म्हणतो, जर शिलाचरणाचं पालन झालं नाही, शीलभंग झाला, म्हणजे पाणातिपात केलं किंवा दिनदान केलं, म्हणजे हिंस्र भावना ठेवली, द्वेष भावना ठेवली, चोरीची भावना ठेवली किंवा चोरी केली, व्यभिचाराची भावना ठेवली किंवा व्यभिचार केला, खोटं बोलण्याची भावना ठेवली किंवा खोटं बोललो, कठोर बोलण्याची इच्छा झाली, नुसती इच्छा नाही झाली तर कठोर बोललो, शिव्या देण्याची इच्छा झाली पण इच्छाच नाही झाली तर शिव्या दिल्या, तर हे जे कर्म म्हणजे कृती, वर्तन जे आहे, हे जितकं आपलं याला पापकर्म म्हणतात, पण पापकर्म म्हणण्यापेक्षा वाईट कर्म, ज्याचा परिणाम वाईट आहे त्याला वाईट कर्म म्हणतात. एखादं कर्म, एखादं वर्तन, कर्म म्हणजे वर्तन, कर्म म्हणजे नशीब नाही, कर्म म्हणजे वर्तन, एखादं कर्म वाईट कशावरून, तर त्याचा परिणाम काय होतो त्याच्यावरून ते लक्षात येतं. म्हणून आपले जे काही मनातले, चित्तातले जे सुखदुःखाच्या ज्या जाणीव असतात, वेदना, फिलिंग, तेव्हा आपल्याला त्या जाणीवा आपल्याला सांगतात की आपण चांगलं कर्म केलंय की वाईट कर्म केलंय. म्हणून हा जाणीवांचा अभ्यास आहे, हा वेदनांचा अभ्यास आहे. आपल्याला ते फील होतं, जाणवतं. जर आपल्याला आनंद वाटत असेल, रिलॅक्स वाटत असेल, मोकळं वाटत असेल, तर समजायचं आपण चांगलं काम केलेलं आहे, त्याचा हा परिणाम आहे. आणि जर आपलं माइंड डिस्टर्ब असेल, विचलित असेल, तर समजायचं आपल्याकडून काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, किंवा आपल्या मनामध्ये काहीतरी द्वेषाची भावना आहे, नकारात्मक भावना आहे, किंवा काहीतरी आपल्याला इच्छा आहे, तृष्णा आहे, आणि पाहिजे पाहिजे पाहिजेची काहीतरी भावना आहे, चित्त आहे तसं, किंवा नको 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 असं काहीतरी ते संघर्ष चालू आहे, म्हणून येत नाही दुःख आहे. तर आपले सुख दुःख जे असतात ना, या इंडिकेटर प्रमाणे असतात, इंडिकेट आपल्याला करतात की काहीतरी गडबड आहे. तर ज्याच्या मनामध्ये या नकारात्मक भावना आहेत किंवा पाप कर्म आहेत, तर पहिल्याच्या जसं म्हटलेलं आहे का, तो इथेही शोक करतो, तिथेही शोक करतो. म्हणजे
जिथं जिथं नकारात्मक भावना आहेत, जिथं वाईट भावना आहेत, जिथं चित्त प्रदूषित आहे, जिथं चित्त क्लिष्ट आहे, प्रदूषित आहे, गुंतागुंतीच आहे, तिथं दुःख हे ठरलेलंच आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला काही दुःख होतं तेव्हा लक्षात घ्यायचं काहीतरी गडबड आहे. आणि ती गडबड कशामुळे लक्षात येते? जर आपण त्याच्याविषयी जागृत असू तर, त्याची सती असेल तर, म्हणजे चित्तानुसती असेल तर चित्तातल्या भावना आपल्या लक्षात येतात. आणि आपला त्याच्याशी संपर्क नसेल, म्हणजे सती नाही, चित्तानुसती नाही, भान नाही, जागृती नाही, तर मग कळणार नाही काय चाललंय ते. मग फक्त सुख दुःख आपल्याला जाणवतील, पण त्याचं कारण जे चित्तामध्ये दडलेलं आहे ते जाणवणार नाही. म्हणून हा एक क्रमशः चालणारी साधना आहे. क्रमशः क्रमशः म्हणजे कसं की आधी कायेत उतरणं, मग जाणीवा, म्हणजे वेदना फिलिंग जाणवणं, म्हणजे हे सुख दुःख जाणवणं, किंवा न्यूट्रल फिलिंग असेल, समजा सुख दुःख पण नाही पण काहीतरी जाणवतं, म्हणजे आधी कायेत उतरावं लागतं. तर आपण श्वासाचा आधार घेतो पोटामध्ये किंवा छातीमध्ये किंवा ह्या धडामध्ये जे काही चाललेलं आहे अनापान, त्या निमित्तानं आपण कायेमध्ये उतरतो. मग त्यातल्या जाणीवा, म्हणजे वेदना सुख दुःख जे असेल ते जाणवतं. मग त्याचं कारण जाणवतं जे चित्तामध्ये आहे. आणि त्या चित्तामध्ये आपल्याला हे पापन पुण्य किंवा चांगलं आणि वाईट गोष्टींचे ज्या ज्या भावना असतात आणि डोक्यात मनामध्ये विचार असतात, ह्या नंतर जाणवतात आपल्याला. तर ते शोधायचं हे काम आहे खरं म्हणजे. त्या आधीच सांगितलेले काय, जर त्याच्यामध्ये वाईट असं काही असेल तर त्याचे परिणाम वाईट होणार. चांगले असेल, दुसरी जी 16वी गाथा आहे त्याच्यामध्ये जर चांगलं जर असेल, म्हणजे पुण्य, कत पुण्यो, जर पुण्य असेल चांगलं. आता पुण्य म्हणजे काहीतरी धार्मिक आचरण केलं म्हणजे पुण्यवान आहे असं काय, असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे काही लोक पुण्य कशाला म्हणतात, तर धर्मानुसार आचरण केलं, म्हणजे जे सांगितलं ते केलं, म्हणजे आपण सांगकामे राहिलो म्हणजे पुण्य करतो, असं काही लोक आपल्याला सांगतात. म्हणजे धार्मिक काम करा, मग धर्मात धार्मिक कृत्य करा म्हणजे पुण्य करतो, असा बुद्धांचा सांगण्याचा उद्देश नाही. बुद्धांचा सांगण्याचा उद्देश काय की कर्म, कृती, वाचिक कृती किंवा शारीरिक कृती, त्याला कर्म म्हटलेलं आहे. ती जर अशुद्ध असेल, क्लिष्ट असेल, त्याच्यामध्ये द्वेष असेल किंवा लोभ असेल, हावरटपणा असेल किंवा द्वेषाची रागाची भावना असेल, तर त्याला त्याला चांगलं आणि वाईट कर्म म्हटलेलं असेल किंवा नसेल. असेल वाईट, वाईट कर्म असेल, वाईट भावना असेल तर वाईट कर्म, चांगली भावना असेल तर सत्कर्म, चांगलं कर्म. त्याचा संबंध बाहेर नाही. बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की हा असं असं करा मग तुम्ही धार्मिक कर्म करता. नाही, ते आतून वाटलं, ज्या चित्तात ती भावना आहे तसं करण्याची, सत्कर्म करण्याची, त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि वाचिक वाचिक कृती किंवा शारीरिक कृती हा त्याचा परिणाम आहे. प्रत्यक्ष कृती बाहेर आहे, परंतु कृती करण्याची जी प्रेरणा आहे किंवा त्याचा जो उगम आहे चांगलं वाईट कृतीचा, तो चित्तामध्ये आहे आणि त्याच्यानुसार चालणाऱ्या विचारांमध्ये आहे. त्याच्यामुळे मुळाकडे जर जायचं असेल, मूळ कारणाकडे, तर आपल्याला या पद्धतीने जावं लागतं, ज्याला आपण सतीपट्ठाण म्हणतो. कायेत उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, मनोधम्म पहा, याला सतीपट्ठाण म्हटलं. या क्रमाने गेलो तरच आपल्याला त्याचा शोध लागतो. ही एक आता फार महत्वाची गोष्ट आजच्या काळात, तर आजच्या काळात नाही, नेहमीच ती महत्वाची गोष्ट आहे. परंतु आज आपण बरंच कर्म, चांगलं कर्म कशाला म्हणतात, पाप कर्म पुण्य कर्म, याच्याबद्दलच फार गोंधळ आहे लोकांमध्ये. लोकांना पुण्य कर्म करा करा म्हटलं की लोकांना वाटतं चला आता आपण काहीतरी वंदना घेऊ आणि काहीतरी पठण करू, काहीतरी पाठ करू, काहीतरी परित्राण पाठ केला म्हणजे पुण्यकर्म केलं.
असा एक गैरसमज असतो. किंवा शिबिराला गेलो मग ते पुण्यकर्म केलं, काहीतरी ग्रंथ वाचन केलं म्हणजे पुण्यकर्म केलं, असा त्याचा अर्थ नाही. ते करणं वाईट नाही, पण ते पुण्यकर्म नाही. चांगलं कर्म ते आहे जिथं त्या चित्तामध्ये सत्कर्माची इच्छा आहे, चांगलं करण्याची इच्छा आहे. आणि चित्तामध्ये सत्कर्म करण्याची किंवा चांगलं वागण्याची इच्छा नाही, आणि बाहेरून जरी चांगलं वागलं तरी ते त्याला सत्कर्म म्हणता येणार नाही, कारण ते अपूर्ण कर्म आहे. किंवा कधी कधी काय होतं की आपण एखाद्या ग्रुपमध्ये असतो, किंवा घरामध्ये तसं एक चांगलं वागण्यासाठी आपल्याला सांगितलेलं असतं म्हणून आपण चांगलं वागतो. एखाद्या ग्रुपमध्ये आपल्याला जे लोक अमुक एक पद्धतीने वागतात आणि आपणही तसं वागतो, मग आपल्याला वाटतं आपणही चांगलं वागलं, तर ते कृती चांगली आहे, परंतु अंतरप्रेरणा तशी आहे का? अंतरप्रेरणा मनामध्ये तसं आहे का चांगलं वागण्याची इच्छा? ती जर नसेल तर ते सत्कर्म नाही म्हणतायत, ते चांगलं वर्तन नाही म्हणतायत. ते फक्त काय होतं, आपण कसं कॉपी पेस्ट कशाला म्हणतो? कॉपी पेस्ट म्हणजे त्यानं तसं तिकडचं जे ते इकडे जसं आपण चिकटवतो कॉपी पेस्ट मध्ये. आता ही भाषा लोकांना चांगली परिचित आहे, कॉपी पेस्टची. तसं हे कॉपी पेस्ट काय असतं, दुसरे तसं वागतात म्हणून मी तसं वागतो आणि मग मी चांगलं वागतो. म्हणजे समाजाप्रमाणे वागणं, लोकांप्रमाणे वागणं, ग्रुप प्रमाणे वागणं, कोणी गुरु सांगितलं तसं करणं, एखाद्या ग्रंथात लिहिले तसं करणं, त्याला आपण सत्कर्म समजतो. नाही, सत्कर्म ही मनातली इच्छा आहे, ही चित्तातली इच्छा आहे. चित्त शुद्ध असेल तर ते कर्म शुद्ध होतं. आणि चित्त अशुद्ध आहे आणि बाहेर चांगलं कर्म करतो तर त्याला काय म्हणतो आपण कॉपी पेस्ट करतो आपण, म्हणजे अंध भक्त आहोत आपण. दिखावा दिखावा आहे तो, आणि दिखावा हे फार मोठा अडथळा आहे. शीलव्रत परामर्श म्हणतात त्याला, की मी इतर सगळे करतात तसं मी करतो म्हणजे शिलाचरण करतो. तसं नाही. शिलाचरणाची इच्छा, चांगलं वागण्याची इच्छा आपल्या चित्तामध्ये पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे, आणि ते शुद्ध कसं करायचं हे माहिती पाहिजे. विचार शुद्ध पाहिजेत, मनोधम्म शुद्ध पाहिजेत. धम्म शुद्ध कसे करायचे, मनोधम्म हे कळाल्यानंतरच मन शुद्ध होतं, मनोधम्म शुद्ध होतात, म्हणजे विचार शुद्ध होतात आणि चित्त शुद्ध होतं. आणि जो शुद्ध अंतःकरणाने कर्म विशुद्धी मत्तानो, स्वतःचे कर्म जर शुद्ध असतील म्हणजे चित्त शुद्ध असेल आणि त्यानुसार जर तो वागला असेल, तर असं म्हणतात की त्याला मोद होतो, म्हणजे आनंद होतो. कारण आपलं चांगलं कर्म पाहून, आपलं चांगलं वर्तन पाहून त्याला आनंद होतो, मी चांगलं वागलो. परंतु काही काही लोक, काही जणांचं असं असतं की आपण चांगलं कर्म केलं की त्याचा टेंबा मिरवतात. काही लोक चांगलं वागलं की चांगलं वागण्याचा टेंबा मिरवतात, म्हणजे प्रत्यक्षात त्यांना चांगलं वागायचं नसतं, परंतु दाखवण्यासाठी, आता जसं काहींनी शब्द वापरला, दिखावा करतात. चांगलं वर्तनाचा दिखावा करतात आणि मग म्हणतात बघा मी किती चांगला वागलो. आणि मग त्या चांगल्या वागण्याचा त्यांचा जो काय अहंकार आहे, त्या अहंकाराचा त्यांना त्रास होतो. कारण त्यांना माहिती आपण दिखावा करतो, त्यांना माहिती आपण चांगलं वागल्यासारखं दाखवतो, पण प्रत्यक्षात तसं आतून नाही. ती अंतरप्रेरणा तशी नाही, चित्त तसं नाही, मन तसं नाही. तर त्याचा त्रास त्या व्यक्तीलाच होतो. म्हणून आधी चित्तशुद्धी महत्वाची आहे, आणि चित्तशुद्धीसाठी चित्तानुसती महत्वाची आहे, म्हणजे चित्ताचं भान पाहिजे. तर ते चित्त जे ह्या हाडामासामध्ये दडलेलं आहे, चित्त हाडामासामध्ये दडलेलं आहे, आणि ते आपल्याला जाणवलं पाहिजे. ते कसं जाणवतं? सतीमुळे, जागृतीमुळे, म्हणजे चित्तानुसतीमुळे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे.
एक मिनिट हा. हा टेक्निकल प्रॉब्लेम हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. मध्ये काही गोष्टी हे होतात, डिस्टर्ब करतात. असो, लवकरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी आशा करू आपण. तर आपण जे म्हणतोय की चित्त हे प्रमुख आहे, कारण ते प्रेरणास्थान आहे. चित्त म्हणजे जे चेतवतंय, ते पेटवतंय, ते त्याच्यात जर नकारात्मकता असेल तर ते त्या दृष्टीने पेटवणार. जर हावरटपणा असेल चित्तामध्ये, म्हणजे लोभ असेल, हावरटपणा असेल, पाहिजे पाहिजे पाहिजेची सतत भावना असेल, म्हणजे तृष्णा असेल, त्याला तृष्णा म्हटलेलं आहे. म्हणजे तृष्णा म्हणजे पाहिजे पाहिजेची पण तृष्णा आहे, आणि नको नको म्हणजे द्वेषाची पण तृष्णा आहे. दोन्ही मिळून तृष्णा म्हटलेला आहे, लोभ आणि द्वेष. ती तृष्णा, त्या तृष्णेने जर चित्त पछाडलेलं असेल तर मग वर्तन तसंच होतं. जरी आपण बाहेर चांगलं वागण्याचा देखावा केला, पण आतमध्ये चित्त जर लोभाने द्वेषाने पछाडलेलं असेल तर ते कधीतरी ते वाईट वर्तन येणारच. लोकांसमोर नाही येणार, परंतु जेव्हा आपण कसं आपल्यामध्ये असतो, तर आतमध्ये तो जळफळाट चाललेलाच असतो. आणि कधी कधी बाहेरच्या समजा बंधन आपण मानत नाही, किंवा काय म्हणतात त्याला, लोकलज्जा. तर आपण लोकां म्हणजे निर्डावलेले असतो, आणि आपण लोकांना घाबरत नाही, भीत नाही, किंवा लोकांचा आपण आदर करत नाही, किंवा कोणाचा आपण आदर करत नाही, तर मग आपल्या वर्तनावरचं बंधन बाहेर राहत नाही. मग कधी कधी समाजात आपण चांगलं वागतो, कारण समाजाच्या भीतीनं किंवा दडपणामुळं किंवा लोकलज्जेमुळे आपण बाहेर चांगलं वागतो, पण आतमधली भावना मात्र तशी नसते, आणि त्याचा त्रास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चित्तशुद्धी महत्वाची, आतली भावना शुद्ध होणं महत्वाचं आहे, आणि ती सतीनं, जागृतीनं, आत्मभानानं ती होते, ते काम होतं. हे आपल्याला खरं म्हणजे हे शिकायचंय. बाकी नुसतं ज्ञान असून हा चांगलं वागलं पाहिजे, शिलाचरण केलं पाहिजे, मी मग त्यानुसार त्याचा अभ्यास करतो, त्याचं पठण करतो, आणि मग शिबिरांना जातो किंवा ध्यान साधना करतो, हे ठीक आहे, हे वर्तन ठीक आहे, परंतु आतमध्ये काम चाललंय का आपलं? आपण आपल्या स्वतःच्या संपर्कात आहोत का? चित्ताच्या संपर्कात आहोत का? स्वतःच्या म्हणजे चित्ताच्या, कारण ते चित्त म्हणजे इमोशन आणि त्यानुसार चालणारे विचार, हीच महत्वाची गोष्ट आहे. दोन्हींचं केंद्र मेंदू मध्ये आहे. परत ते आपल्याला हे नंतर लक्षात येतं. तर तिथपर्यंत पोहोचायची ही साधना आहे. तर आपल्याकडून खरं सत्कर्म होतं, खरं वर्तन होतं. तर हा आपला मुख्य मुद्दा आहे. तर चांगलं कर्म केलं तर मोद होतो, प्रमोद होतो, आनंद होतो, अत्यानंद होतो. आणि असं म्हटलेलं आहे, इथं मोदती पेच्छ मोदती, म्हणजे इथं किंवा तिथं, जिथं तुम्ही असाल तिथं. तर चांगलं कर्म करणारा व्यक्ती म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध आहे, चांगलं आहे, तर जिथं जाईल तिथं तो आनंदितच असतो. म्हणून इथं आणि पेच्छ. आता इथं लोक परलोक म्हटलेला आहे, तर लोक परलोक मानायचं न मानायचं तो तो महत्वाचा मुद्दा आहे. ते जेव्हा समजेल तेव्हा समजेल. आणि नाही जरी समजलं तरी एक गोष्ट साध्या सोप्या शब्दात आपण लक्षात घेतली पाहिजे, आपलं चित्त शुद्ध असेल तर आपण जिथं जाऊ तिथं आनंदित असतो, कारण ते विचलित होत नाही, चित्त डिस्टर्ब होत नाही, विचार डिस्टर्ब होत नाही. आणि हे चित्त, हे विचार सतत आपल्या बरोबर असतात, आपल्या हातच आहेत. त्यामुळे आपण जिथं जाऊ तिथं, शारीरिक दृष्ट्या कुठेही जाऊ आपण, चित्त मन आपल्या बरोबर असतं. आणि ते चित्त शुद्ध असेल तर आपला आनंद आपल्या बरोबर असतो, आपलं सुख आपल्या बरोबर असतं, असं सांगणारी ही गाथा आहे. तर मला वाटतं याचा अर्थ स्पष्ट आहे. याच्यापेक्षा अधिक काही चर्चा करायची असेल तर
काही स्वतःकडे पाहून आपण काही उदाहरण घेऊ शकतो का, तेही आपण पाहू शकतो. असा अनुभव आलाय का कधी आपण सद्वर्तन केलंय आपल्याला खूप चांगलं वाटतं? आता मी माझं सांगतो. मला आता समजा मी रोज रोज हा धम्माचा विचार मला करावा लागतो, त्यासाठी अभ्यास करावा लागतो, स्वतःकडे पाहावं लागतं, मी जे सांगतोय ते माझ्यामध्ये आहे का मी फक्त हे ग्रंथातून शब्द घेतो आणि तुम्हाला सांगतो आणि आतमध्ये माझं चित्त मात्र शुद्ध नाही, म्हणजे विस्कळीत आहे, त्याच्यामध्ये टेन्शन आहे आणि मी हे शब्द ज्ञान म्हणून अहंकारातून आपल्याशी बोलतोय, असं जर माझ्या मनात असेल तर त्याचा मला त्रास होईल, त्याचा फायदा मला होणार नाही. मी तुमच्याशी बोलेल, मी तुम्हाला सांगेल हा इदम मुदती पेच मुदती, कारण मला ते माहिती आहे, ते शब्द माहिती आहे, त्याचं ज्ञान आहे आणि मी तुमच्याशी बोलतो, पण प्रत्यक्षात माझं चित्त मात्र शुद्ध नाही. तर त्या नुसत्या सांगण्याचा आणि ते दिसताना चांगलं वर्तन दिसेल. चला मी ग्रंथाचं वाचन करतोय, धम्मपदाचं वाचन करतोय आणि तुम्हाला सांगतो, त्याचे अर्थ सांगतो, त्याचं खोलात जाऊन आणखी अन्वय अर्थ सांगतो, उदाहरण देतो, सगळं करतो आणि मग चित्त शुद्ध पाहिजे असं म्हणतो, म्हणजे मी शिकवतो. धम्म ही शिकवण्याची गोष्ट नाही, धम्म ही आपण काय करतो हे सांगण्याची गोष्ट आहे. धम्म हा शिकवण्याचा इथं, म्हणून इथं बुद्ध धम्मामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. कुणी गुरु आहे आणि कुणी शिष्य आहे, गुरुने सांगावं आणि शिक्षकाचं विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी ऐकावं, असं गुरु शिष्य परंपरा बुद्ध धम्मामध्ये नाही. बुद्ध धम्मामध्ये एक तर अनुभव सांगण्याची परंपरा आहे, त्याला म्हणजे आपण कल्याण मित्रता म्हणतो. म्हणजे मी हे असं अनुभव घेतो बुवा, की माझ्या मनात जर चांगलं असेल तर त्याचा चांगला परिणाम होतो, हे मी अनुभवातून तुम्हाला सांगतो. बुद्धांची भाषा अशी असायची, मी सांगतो म्हणून तुम्ही करा, आणि मग मला माझ्या गुरुने असं सांगितलं म्हणून तुम्ही करा, आणि मी तुमचा गुरु आहे म्हणून तुम्ही करा, अशी बुद्धांची भाषा नसायची. त्यांची भाषा अशी असायची, हे असं केलं तर असे असे परिणाम होतात, ते कार्यकारण भाव सांगायचे, प्रत्यक्ष समुत्पाद, म्हणून ते शिकवत नसायचे. ते धम्म, म्हणून आपण धम्म देसना म्हणतो. आपण धम्म देसना म्हणजे धम्म तो देतोय, तो पास ऑन करतो, दुसऱ्याला सांगतो, पण धम्म कोण सांगतो? ज्याला धम्म समजतो तो, ज्याच्यामध्ये धम्म, ज्याचा धम्माशी संपर्क नाही, स्वतःतल्या धम्माशी म्हणजे मनोधम्माशी संपर्क नाही, चित्ताशी संपर्क नाही, वेदनांशी जाणीवांशी संपर्क नाही, कायाशी संपर्क नाही, बेसिक पातळीवर आनापानशी संपर्क नाही, म्हणजे स्वतःशी संपर्क नाही, तर त्या धम्म जाणतच नाही. जो धम्म जाणत नाही तो धम्म देशना करू शकत नाही, असा पण याचा अर्थ आहे. तर व्यक्तिगत उदाहरण म्हणून पण मी काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशी काही उदाहरणं तुमच्या मनामध्ये असतील, किंवा आपण बऱ्याच वेळेला मी असं पण पाहतो, काही लोक बोलतात काय शिबिरावरून आलं की ते शिबिरामध्ये चांगलं वाटतं, पण घरी आल्यावर नाही होत असं चांगलं वाटत, म्हणजे परत शिबिरात जायची इच्छा होते, किंवा तिथंच ते काम जमतं पण घरी नाही जमत. तर काही लोक म्हणतात तिथं ते ध्यान जमतं पण इकडं बाहेर आल्यावर नाही जमत, म्हणजे तिथली चित्तावस्था वेगळी, इथली चित्तावस्था वेगळी. तर आपल्याला दोन्ही ठिकाणी उभयस्थ, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला आपली चित्तावस्था मेंटेन करता आली पाहिजे, म्हणजे शुद्ध ठेवता आली पाहिजे. आणि ती तेव्हा शक्य होते जेव्हा आपण आपल्या संपर्कात असतो, आपला स्वतःशी कनेक्टेड असतो, म्हणजे चित्तानुसतीमध्ये असतो, मनोधपानुसतीमध्ये असतो, जाणीवांच्या संपर्कात असतो, वर्तनाशी संपर्कात असतो. तर असे काही अनुभव तुमचे असतील तर त्याच्यावर बोलायला हरकत नाही. मला वाटतं काल आणि आज आपण ज्या दोन गाथा पाहिल्या, हे यमक आहे, ही जोडी आहे. तर एक 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 चित्ताची क्लिष्टता सांगते, एक चित्तशुद्धी सांगते. एक गाथा कम्म किलिठ्ठ मत्तनो,
स्वतःच कर्म म्हणजे चित्त आणि मन आणि वाचिक आणि काही कर्म हे जर क्लिष्ट असेल, क्लिष्ट म्हणजे क्लिष्ट, गुंतागुंतीचं म्हणजे दूषित. कर्म दूषित असेल म्हणजे चित्त दूषित असेल, मन दूषित असेल, तर मग त्याला शोकच होतो. इथं तिथं जिथं जाईल तिथं त्याचं चित्त प्रदूषित आहे, तर तो शोक ठरलेला आहे, दुःख पाठीमागे येतं. गाडी ओढणारा आणि ते चाक, गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे जसं गाडीचं चाक चालतं, तसं कर्म दूषित असेल, क्लिष्ट असेल म्हणजे चित्त क्लिष्ट असेल, मन क्लिष्ट असेल आणि त्याच्यामुळे वर्तन क्लिष्ट असेल, चुकीचं असेल, गोंधळातलं असेल, तर पाठीमागे हा दुःखाचा विषय येणारच, शोक येणार. त्याच्या विरुद्ध कर्म विशुद्धी मत्तानो, कर्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे चित्त कर्म, मनाचं कर्म आणि वाणीचं आणि शरीराचं कर्म, म्हणजे काया वाचा मनात मन जर शुद्ध असेल तर मग आनंद होतो, इथं आनंद होतो, तिथं आनंद होतो. ती व्यक्ती जिथं जाईल तिथं आनंदित असते. मग ती घरात असो किंवा मार्केटमध्ये असो, ऑफिसमध्ये असो किंवा समाजात असो, नाही तर शिबिरात असो, नाही तर कुठे असो, ती व्यक्ती आत शुद्ध आहे तर ती जिथं जाईल तिथं शुद्ध राहते. आणि हे व्यक्तिगत काम आहे, हे ज्याचं त्याचं काम आहे. तर अतिशय सरळ विषय आहे. मला वाटतं सरळ आपण याच्यावर चिंतन करून आणखीन याच्यामध्ये क्लॅरिटी आणू शकतो. माझ्या परीने जेवढं आपल्याला सांगता आलं तेवढं मी आता सांगितलेलं आहे. तर आपण 8वं यमक आज या ठिकाणी माझ्या बाजूने मी पूर्ण केलेलं आहे. आणि हे ज्याचं त्याचं काम आहे, स्वतःमध्ये डोकावून पाहणं म्हणजे स्वतःचं भान ठेवणं, सती ठेवणं, जागृती, हे ज्याचं त्याचं काम आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. माझ्या पुरतं तुमचा माईक ओपन करा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. हा, इथे आपण 12 लोक उपस्थित आहोत आणि या 12 लोकांपैकी मला एकही असा दिसत नाही, मी धरू ना, मी एकही इथं असा दिसत नाही की ज्याला धम्माविषयी किंवा मनाविषयी काहीच माहिती नाही. शील शब्द ऐकलाच नाही, शिलाचरण ऐकलंच नाही, पंचशील म्हणून का ना ऐकलेलं आहे, माहिती आहे. बहुतेक सगळे लोक ध्यान या विषयाशी संबंधित आहेत. सती हा पण विषय माहिती आहे, काहींचे सती पठ्ठाण पण झालेले असतील किंवा ऐकलं तरी असेल. एकदम अज्ञानी असं कोणीच नाही ते, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला जे माहिती आहे तो आपल्या जीवनाचा भाग बनलाय का, जगण्याचा भाग बनलाय का, तसं आपण प्रत्यक्षात करतो का स्वतःच्या पातळीवर, हाच मुख्य मुद्दा आहे. मगाशी आपण ही म्हणत होतो की शील समाधी प्रज्ञा आपलं एकदम पाठ झालेला आहे ते, पण तो क्रम चुकीचा आहे. हे आपण कशाच्या आधारावर म्हणतो? मी असं साध्या सोप्या भाषेत असं म्हणतो, माझ्या बाबतीत म्हणतो. मला शिलाचरण म्हणजे पाणाती पात वेरमणी किंवा अधीन दाना वेरमणी करायचे, मी पठण करतोय वर्षानुवर्ष करतोय. आता 50 वर्ष 60 वर्ष झाली जवळपास, म्हणजे शाळेच्या काळापासून मी करतोय. पाली विषयच होता त्यामुळे त्याच्याशी माझा संपर्क होता. माझ्या बाबतीत बोलतोय आम्ही, ज्याने त्याने आपापलं बघायचं आहे. तुम्ही 50-60 वर्ष करतोय, पण मला अनेक वर्ष मला हेच समजलं नाही की पाणाती पाता वेरमणी ते शिलाचं आचरण करायचं नेमकं काय करायचं. आपण सोपं काय म्हणतो, नाही मांसाहार करायचा आणि करायचा नाही,
आपण काय खाण्यापिण्यात जातो, आपण उठसूट आपण खाण्यावर जातो. मांसाहार केला म्हणजे फार एकदम वाईट मनुष्य आहे असाही त्याचा अर्थ नाही, आणि शाकाहार केला म्हणजे फार चांगला मनुष्य आहे असाही त्याचा अर्थ नाही. कारण आपण कितीतरी शाकाहारी माणसं पाहतो की ते अत्यंत वाईट वर्तन करतात, अत्यंत वाईट वर्तन करतात. आपण काही समजा ज्याला आपण उच्च वर्ग म्हणतो है ना, आता हे वर्ग जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आहेत, हे जे 4 वर्ण आहेत, या वर्ण व्यवस्थेमध्ये वरचा वर्ग जो आहे तो एकदम शुद्ध आहे त्यांच्या ह्याच्यात. कारण तो ब्रह्म, त्याला ब्रह्म सापडले, तो श्रेष्ठ आहे, त्याचं वर्तन चांगलं आहे, पण जो काही करेल ते शुद्धच आहे, चांगलंच आहे. दुसरा जो क्षत्रिय वर्ग आहे तो पण तो त्याच्या ह्याच्यामध्ये तो, कारण त्या वर्णाचं ते पालन करतो, तो शुद्ध आहे असं मानलं जातं. तिसरा जो वैश्य वर्ग, व्यापारी वर्ग जो आहे तो चांगलाच आहे असं मानलं जातं. खालचे जे वर्ग आहेत ते अशुद्ध आहेत, म्हणून ते शूद्र आहेत. कारण त्यांचं कर्मच तसं आहे, त्यांचं कर्म म्हणजे नशीब म्हणतात ते, आणि वर्तनही त्यांचं चांगलं नाही असं सर्रास एक म्हटलं जातं. पण असं काही नाही. समजा वरचा वर्ग घेतला, कोणताही घ्या वरचा वर्ग, तो समजा शाकाहारी आहे, खाण्यापिण्याशी संबंधित चाललंय ना, तर वरचा वर्ग समजा शाकाहारी आहे, काही लोक त्याच्यात खूप चांगले शाकाहारी आहेत, म्हणजे अजिबात नाही त्यांना ते, बिलकुल ते जैन फूड म्हणून प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती, त्यांना अजिबात नाही तो. परंतु आपण त्यातला समजा व्यापारी वर्ग आहे जो नफ्यावर जगतो, प्रॉफिटवर, तो वर्ग किंवा वरचा वर्ग पिळवणूक करत नाही का लोकांची, लोकांना फसवत नाही का, शाकाहारी आहेत, मग ते फसवणूक करत नाहीत का, चिटिंग करत नाहीत का, बुद्धी लावून ते फसवत नाहीत का, आर्थिक पातळीवर फसवत नाहीत का. सगळ्यात जास्त तेच करतात. हा, राज्यकर्ते जे, आता आपण राजकारणाचा विषय आपल्यासाठी फार चवीचा विषय आहे, आपल्याला फार आवडतं राजकारण. राजकारणातले सगळे आता ते म्हणजे राज्यकर्ते, हा म्हणजे आता खरं म्हणजे दुसरा वर्ग आहे, हा क्षत्रिय वर्ग जो आहे, जो क्षेत्र रक्षण करतो, म्हणजे तो तो क्षत्रिय म्हणजे क्षेत्र रक्षण करणारा. तर म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः शेतकरी असा एक हे अर्थ येतो, पण आता तसं नाही राहिलं. तर क्षत्रिय हा राज्यकर्ता पण आहे, आणि आता राज्यकर्ते म्हणजे राजकारणातले लोक सगळं शिलाचरणच करतात असं त्याचा अर्थ आहे का? नाही. ब्राह्मण वर्ग सगळं शिलाचरण करतो असं आहे का? शाकाहारी आहे. तिसरा वर्ग शाकाहारी आहे, वैश्यवर, काही बरेच बरेच लोक. म्हणजे खाण्यापिण्याशी शिलाचा संबंध नाही, पानातीपातचा संबंध नाही. प्राण अतिपात असा शब्द आहे तो. पानातिपात म्हणजे जीव, जीवावर अतिक्रमण करणं, म्हणजे जीवावर अतिक्रमण केल्यावर काय होतं, त्या जीवाला यातना होतात, त्या जीवाला यातना होतात. तो जे मुद्दाम करतो, जरी तो शाकाहारी असला, मांसाहारी माणूस हा तर थेट त्याच्यामध्ये सहभाग असतो असं त्याचा अर्थ, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आता काही लोक म्हणतात आम्ही कुठं मारतो, आम्ही फक्त खातो. ठीक आहे, तुम्ही फक्त खाताय, पण मारताना फक्त तुम्ही बघत नाही, तुमच्यापर्यंत आलेलं अन्न हे मटण जे असतं किंवा मच्छी जे काय असतं ते, तर कुणीतरी ते मारूनच तुमच्यापर्यंत आणलेलं असतं, हे साधी समज आहे. त्यामुळे आपण मांसाहार केला पण मारत नाही असं आपण स्वतःचा गैरसमज करून घेतो, आणि आपण त्याच्यामध्ये आनंद घेतो. ठीक आहे, काही वेळा आपण ते मान्य करू की सवयीनं आपण ते करतो,
मांसाहार हा बऱ्याचदा सवयीनं चालतो, घरात चालतो म्हणून आपण तो करतो, पण प्रत्यक्षात सुनंदा माईक बंद ठेवा. प्रत्यक्षात आपण जरी ते मारलं नाही तरी ते आपण मारण्याला अप्रत्यक्ष उत्तेजन दिल्यासारखं आहे. हा दोष नाही, एक सहज घडणारी गोष्ट आहे. आणि उद्या आपण मांसाहार बंद केला तरी आपल्यातली हिंस्र भावना जी आहे ती संपलेली आहे असा त्याचा अर्थ नाही. म्हणजे खाण्यापिण्याशी पानातीपातचा संबंध नाही. जीव हिंसा याचा अर्थ हिंसा असा शब्द नाही, तो अतिपात, अतिक्रमण. अतिपात म्हणजे त्याचं जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न करणं, स्वतःचं वर्तन करणं, त्याला म्हणतात प्राण अतिपात. प्राण अतिपात, प्राण म्हणजे प्राण, जीव. आवाज गेला सर, आवाज.